Good morning everyone. So this is our third lecture of chemical thermodynamics. लास्ट सेशनपर्यंत आपण काय डिस्कस केलं तर प्रोसेस काय आहेत ह्या प्रोसेस डिस्कस केल्या. त्याच्यानंतर नेचर ऑफ हीट अँड वर्क वी डिस्कस्ड. वी ऑल्सो डिस्कस द केमिकल रिॲक्शन म्हणजे केमिकल रिॲक्शनमध्ये जे वर्क होतं ते नेमकं वर्क काय आहे. वर्क इज इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हे वर्क काय आहे हेही आपण लास्ट सेशनला डिस्कस केलं. आता आपण जे डिस्कस करणार आहोत ते डेरिवेशन डिस्कस करणार आहोत. अँड दिस डेरिवेशन बोर्ड हॅज बीन आस्क्ड फॉर द 2 marks. व्हॉट इज द क्वेश्चन? डिराइव द एक्सप्रेशन फॉर द वर्क डन ॲट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. असा क्वेश्चन 3 marksला विचारला जातो. सो क्वेश्चन बघा काय आहे. डिराइव द एक्सप्रेशन. मग तो आपण जो इक्वेशन आहे ते डिराइव करूया. एक्सप्रेशन फॉर प्रेशर व्हॉल्यूम वर्क. एक्सप्रेशन फॉर प्रेशर व्हॉल्यूम वर्क. ठीक आहे. मग हे प्रेशर व्हॉल्यूम जे वर्क आहे हे कधी आपण करणार आहोत? ॲट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. जे प्रेशर आपण कॉन्स्टंट ठेवणार आहोत ना, कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशरला आपण हे वर्क डन करणार आहोत. मग वर्क डन करायचं म्हणजे त्यासाठी बघा इक्वेशन किंवा एक इमॅजिन करा की हा एक कंटेनर आहे. राईट, दिस इज वन ऑफ द कंटेनर आणि या कंटेनरमध्ये गॅस फिल्ड आहे. ठीक आहे, दिस इज गॅस. आणि ह्या गॅसला काय केलं आहे आपण? कंप्रेस केले. ह्या गॅसला आपण वरती पिस्टन ठेवून कंप्रेस केलं आहे. बघा, दिस इज पिस्टन आहे अँड दिस पिस्टन इज द मुवेबल, रिजिड अँड फिक्स्ड. हा पिस्टन कसा आहे? मुवेबल आहे आणि रिजिड आहे आणि कसा? फिक्स्ड आहे. मग याच्यामध्ये आपण हा जो गॅस ठेवला आहे, गॅस ठेवल्यामुळे ज्याला कंप्रेस केलं आहे, जे पिस्टन अप्लाय केलं आहे त्या पिस्टनमुळं इथंपर्यंत जे काही व्हॉल्यूम आहे दिस व्हॉल्यूम इज V1. कन्सिडर दिस व्हॉल्यूम इज द V1. हा काय आहे? पिस्टन आहे आणि ह्या पिस्टनचा काय? हा एरिया A आहे. ठीक आहे, पिस्टनचा एरिया काय आहे? A आहे. नाऊ लेट अलाव द गॅस टू एक्सपांड. गॅसला अलाव करा एक्सपांड व्हायला. म्हणजे काय होईल? जसा हा एक्सपांड होईल तसा हा पिस्टन काय होईल? अपग्रेड होईल. तसा हा पिस्टन काय होईल? वरती मूव्ह होईल. आणि जसा हा पिस्टन वरती मूव्ह होईल तसं लाईक दिस. तसा जसा पिस्टन वरती गेला तसं हे व्हॉल्यूम काय आलं बघा? V2. सुरुवातीला व्हॉल्यूम V1 होतं पण पिस्टन आता वरती गेलाय. का वरती गेलाय? कारण गॅसने ठरवलं की एक्सपांड व्हायचं. तर गॅसने एक्सपांड व्हायचं ठरवलंय पण प्रेशर काय आहे बघा? एक्सटर्नल प्रेशर जे आहे ते काय आहे? कॉन्स्टंट. म्हणजे या पिस्टनचं जे प्रेशर आहे ते काय आहे? कॉन्स्टंट. पण गॅसचं प्रेशर काय आहे? पण हा जो P एक्सटर्नल आहे, दिस इज नॉट, हा जो P एक्सटर्नल आहे जो वरून येणार आहे तो कॉन्स्टंट आहे. आणि हा जो प्रेशर आहे गॅसचं प्रेशर ते मात्र काय होतं? इन्क्रीज होते. जसं बघा हा माझा हँड आहे आणि याच्यावरती हा मी वरती हा पिस्टन ठेवला आहे. हा पिस्टन जो आहे याचं प्रेशर कॉन्स्टंट आहे, हे चेंज होत नाही आहे. समजा ह्या गॅसचं प्रेशर व्हेरिएबल आहे. आता यानं काय केलं? अपवर्ड केलं, एक्सपांड व्हायचं ठरवलं. एक्सपांड होते म्हणजे याला काय करतोय? हा अपोज करतोय. हा वरती जाणार ना, आहे त्या ठिकाणी थांबणार आहे का तो? नाही, वरती जाणार. का? कारण याचं प्रेशर कॉन्स्टंट आहे. जर याचं प्रेशर कॉन्स्टंट नसतं तर हा ॲज इट इज याच जागेला राहिला असता मी कितीही अपोज केलं तरी. पण याचं प्रेशर कॉन्स्टंट असल्यामुळे हा काय होतं? जसा हा खालून धक्का मारतो तसा हा वरती जातोय. राईट, समजतोय का? बघा, जो एक्सटर्नल प्रेशर आहे हे एक्सटर्नल प्रेशर काय? कॉन्स्टंट आहे. मग या एक्सटर्नल प्रेशर कॉन्स्टंटमुळे गॅस एक्सपांड झाला आणि गॅस एक्सपांड झाल्यामुळे व्हॉल्यूम चेंज झालं. इनिशियलला काय होतं? V1. नंतर काय झालं? V2. मग बघा हे जे वर्क झालं, वर्क म्हणजेच काय? तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आपल्याला माहिती आहे वर्क म्हणजेच काय? तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग आता बघा, आता आणखीन एक टर्म लक्षात ठेवायची. सिस्टीम आणि सराउंडिंग बद्दल एक टर्म आहे, ही लक्षात ठेवायची. सिस्टीम आणि सराउंडिंग थोडंसं साईडला शिकवते मी कारण हे समजण्यासाठी आधी हे माहिती पाहिजे. आता सिस्टीम, समजा मी आहे, माझ्याकडे 10 रुपये आहेत. इमॅजिन करा आय एम अ सिस्टीम अँड आय हॅव अ 10 रुपीज. माझ्याकडे 10 रुपये आहेत आणि समोर माझ्या कोणीतरी उभा आहे, तो म्हणजे सराउंडिंगचा पार्ट. इमॅजिन करायचा तो सराउंडिंगचा पार्ट किंवा तुमच्या साईडला कोण आहेत ते सराउंडिंगचा पार्ट आणि तुम्ही म्हणजे सिस्टीम अँड आय हॅव अ 10 रुपीज. जे माझ्याकडचे 10 रुपये आहेत मी साईडच्याला दिले. म्हणजे कोणाला दिले? सराउंडिंगला दिले. राईट, माझ्याकडचे जे 10 रुपये होते ते मी कोणाला दिले? सराउंडिंगला दिले. म्हणजे माझी एनर्जी काय झाली किंवा माझ्याकडचे जे पैसे होते ते काय झाले? संपलेले आहेत. म्हणजे माझी एनर्जी काय झाली? कमी झाली.
म्हणजे जेव्हा सिस्टीम सराउंडिंगला देतं तेव्हा एनर्जी काय होते, डिक्रीज होते. जेव्हा सिस्टीम सराउंडिंगला देईल तेव्हा एनर्जी काय होते बघा, डिक्रीज होते. म्हणजे काय होतं, नेगेटिव्ह होतं. ठीक आहे. आणि समजा जो समोर पर्सन आहे त्यानं ऑलरेडी तुमच्याकडे 10 आहेत आणि समोरच्यानं तुम्हाला परत 10 दिले, तुमची एनर्जी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे ना. म्हणजे सराउंडिंग कोणावरती ऍक्ट होत आहे, सराउंडिंग ऍक्ट्स ऑन सिस्टीम. आणि जेव्हा सराउंडिंग सिस्टीमवरती ऍक्ट होतं तेव्हा व्हॅल्यू काय असते, पॉझिटिव्ह. ठीक आहे, पॉईंट नोट डाऊन करून ठेवा. जेव्हा सिस्टीम सराउंडिंगवरती ऍक्ट होतो, ठीक आहे, तेव्हा व्हॅल्यू नेगेटिव्ह असते. आणि जेव्हा सराउंडिंग सिस्टीमवरती ऍक्ट होतो तेव्हा व्हॅल्यू कशी असते, पॉझिटिव्ह. म्हणजे मी कोणाला तरी देते म्हणजे माझी एनर्जी काय होते, कमी. आणि मी दुसऱ्याकडून घेते म्हणजे माझी एनर्जी काय होते, इन्क्रीज होते. ठीक आहे, इन्क्रीज होते म्हणजे व्हॅल्यू कशी येईल, पॉझिटिव्ह. आणि ती व्हॅल्यू कशी येईल, नेगेटिव्ह. हा जो पॉईंट आहे हा पॉईंट समजला पाहिजे. ठीक आहे. मग आता इथं बघा, गॅस एक्सपांड केले. गॅस म्हणजे काय, सिस्टीम. मग गॅसनं वर्क केले म्हणजे मी इथं गॅस आहे, मी अशी वर्क करते. मी एनर्जी कोणाला देते, मी माझी एनर्जी इव्हॉल्व करते ना. मी सराउंडिंगला एनर्जी देते. सराउंडिंगला एनर्जी देते म्हणजे जी काही व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू काय येणार, इट शुड बी अ नेगेटिव्ह. सो डब्ल्यू इज इक्वल्स टू मायनस एफ इंटू डी. का मायनस साईन आलं, कारण सिस्टीम सराउंडिंगवरती ऍक्ट होतो. लेट्स सी हिअर, व्हेन सिस्टीम ऍक्ट्स ऑन सराउंडिंग व्हॅल्यू नेगेटिव्ह. त्यामुळे डब्ल्यू इज इक्वल्स टू काय येणार, मायनस एफ इंटू डी. बट आपल्याला माहिती आहे प्रेशर म्हणजेच काय, फोर्स अपॉन एरिया. प्रेशर म्हणजेच काय, तर फोर्स अपॉन एरिया. मग बघा, एफ इज इक्वल्स टू काय येईल इथं, पी एक्सटर्नल इंटू एरिया. मग हा जो फोर्सची व्हॅल्यू आहे ती फक्त इथं पुटअप करा, डब्ल्यू इज इक्वल्स टू. ठीक आहे, आता याला इक्वेशन नंबर फर्स्ट द्या आणि याला इक्वेशन नंबर सेकंड द्या. पुट इक्वेशन 2 इन इक्वेशन 1. ठीक आहे, पुट इक्वेशन 2 इन इक्वेशन 1. इक्वेशन 2 इक्वेशन 1 मध्ये पुटअप करा. सो डब्ल्यू इज इक्वल्स टू, एफची व्हॅल्यू पुटअप करायची, काय येईल बघा, मायनस पी एक्सटर्नल इंटू एरिया इंटू डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, बघा एरिया इंटू काय आला, डिस्प्लेसमेंट आला. मग एरिया म्हणजे कोण, हा पिस्टनचा एरिया. डिस्प्लेसमेंट मीन्स व्हॉट, चेंज. दिस इज डिस्प्लेसमेंट, चेंज झालाय ना व्हॉल्यूम. आणि एरिया इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय, V1 V2. बरोबर आहे ना, एरिया इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय, V1 V2. इनिशियल V1 आहे याची व्हॅल्यू काय असते, कमी. फायनल V2 आहे याची व्हॅल्यू काय, जास्त. मग दोघांच्या मध्ये हा एरिया इंटू डिस्प्लेसमेंट, हा चेंज कसा कॅल्क्युलेट करणार. समजा सुरुवातीला 10 आहे, नंतर इन्क्रीज झालं 20, कसं काढणार, 20 मायनस 10 काढणार ना. 20 मायनस 10 म्हणजेच काय, हा किती डिस्प्लेसमेंट झालाय तो. सो एरिया इंटू डी म्हणजेच काय आलं बघा, V2 मायनस V1. ठीक आहे, सो डब्ल्यू इज इक्वल्स टू मायनस पी एक्सटर्नल इंटू V2 मायनस V1. ठीक आहे, हा फॉर्म्युला. मग V2 मायनस V1 ह्याला आपण कसं लिहितो, डब्ल्यू इज इक्वल्स टू बघा मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा V. दिस इज द वर्क डन ॲट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. हेच इक्वेशन, फक्त इतकंसं इक्वेशन ना कधी कधी 2 मार्क्सला बोर्डला विचारलं जातं. और समटाइम्स दे विल आस्क यू द क्वेश्चन फॉर द 3 मार्क्स. कधी 2 मार्काला किंवा कधी 3 मार्काला हा क्वेश्चन काय केला जातो, विचारला जातो. ठीक आहे, समजून घ्यायचं. बघा काय केलं आहे, डिस्प्लेसमेंट जो आहे V1 टू V2 चेंज झाला. V2 मायनस V1 म्हणजेच काय आला, डेल्टा V. समजा आता गॅस एक्सपांड झाला, या केसमध्ये काय झालंय, गॅस एक्सपांड झालाय. नेक्स्ट केसमध्ये गॅसनं ठरवलं की एक्सपांड नाही व्हायचं, कंप्रेस व्हायचं. म्हणजे सुरुवातीला इथे व्हॉल्यूम होता, हे व्हॉल्यूम V1 आहे. ठीक आहे, किती आहे, 10. आता समजा पिस्टन आहे पण गॅसनं ठरवलं स्वतःहून कंप्रेस व्हायचं. जर गॅसनं स्वतःहून ठरवलं कंप्रेस व्हायचं तर ऑब्व्हियसली व्हॉल्यूम काय येणार, कमी होणार. कंप्रेस होतोय ना म्हणजे व्हॉल्यूम कमी होणार. हे किती झालं, 5 म्हणजे V1 V2. हा एक्सपांड झाला होता, हा एक्सपांड झाला होता म्हणून व्हॅल्यू कोणती आली होती, नेगेटिव्ह आली होती. हा एक्सपांड झालाय का, नाही, हा खाली दबला जातोय म्हणजे माझ्यावर कोणीतरी ऍक्ट करते, सराउंडिंग सिस्टीमवरती ऍक्ट करतं. व्हॅल्यू कशी असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. आणि व्हॅल्यू पॉझिटिव्ह असून V1 मायनस काय, V2.
आणि जेव्हा गॅस कंप्रेस होईल तेव्हा वर्क डन काय असेल बघा, W इज इक्वल्स टू मायनस V1 मायनस V2 सॉरी प्लस. ठीक आहे, हे एक्सपान्शन कधी, हे इक्वेशन कधी आणि हे इक्वेशन कधी. दिस इक्वेशन व्हेन ॲट द एक्सपान्शन, जेव्हा गॅसनं ठरवलंय एक्सपांड व्हायचं तेव्हा हे इक्वेशन येईल. आणि हे इक्वेशन केव्हा होईल, जेव्हा गॅसनं ठरवलं कंप्रेस व्हायचं तेव्हा हे इक्वेशन. दोघांच्या मधला फरक समजून घ्या. हे इक्वेशन समजलं असेल, W इज इक्वल्स टू मायनस एफ इन टू डी, म्हणजे एफ म्हणजेच काय, फोर्स, म्हणजेच काय, पी एक्सटर्नल इज इक्वल्स टू फोर्स अपॉन एरिया. मग ही जी एफची व्हॅल्यू आहे ती मॉडिफाईड केली, पुटअप केली, आलं काय बघा, W इज इक्वल्स टू मायनस पी एक्सटर्नल इंटू ए इंटू डी. आणि एरिया इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय, चेंज इन व्हॅल्यू, राईट. सो V2 मायनस V1, W इज इक्वल्स टू मायनस पी एक्सटर्नल इंटू V2 मायनस V1. मग V2 मायनस V1 म्हणजेच काय, डेल्टा V. ठीक आहे, सो W इज इक्वल्स टू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा V. कधी, गॅस एक्सपांड झाल्यानंतर, आणि हे कधी, गॅस कंप्रेस झाल्यानंतर. CETसाठी तुमचा हा फॉर्मॅट लक्षात ठेवायचा. बऱ्याच वेळेला क्वेश्चन याच्यावरती विचारला जातो फॉर द CET पॉईंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे, सो हा पॉईंट समजला असेल. एक्सप्रेशन फॉर द प्रेशर व्हॉल्यूम वर्क ॲट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. जर प्रेशर कॉन्स्टंट असेल ना तर हे इक्वेशन आहे. समजा प्रेशर कॉन्स्टंट नाही आहे, इट इज अ व्हेरिएबल, देन इक्वेशन वेगळं आहे. ठीक आहे, त्यामुळे फक्त इथंपर्यंत समजून घ्यायचं. जो नेक्स्ट आपण पॉईंट बघणार आहोत हा समजला असेल, रफ करतीये. जे नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे, वर्क डन ॲट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर बघितलं. आता बघायचं आहे, जर व्हॅक्यूम असेल, इफ देर इज अ व्हॅक्यूम, ठीक आहे, जर व्हॅक्यूम असेल तर वर्क डन काय, व्हॉट इज अ वर्क डन इफ द व्हॅक्यूम इज प्रेझेंट. व्हॅक्यूम म्हणजे काय, तर प्रेशर नाही. आता W इज इक्वल्स टू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा V. हे इक्वेशन कुठं आलं, हे इक्वेशन व्हेन द एक्सटर्नल प्रेशर इज कॉन्स्टंट. जेव्हा एक्सटर्नल प्रेशर कॉन्स्टंट आहे तेव्हा आपल्याला हे इक्वेशन मिळालं. ठीक आहे, पण बघा आता व्हॅक्यूम आहे, व्हॅक्यूम म्हणजे प्रेशरच नाही आहे, माहिती आहे ना, वर्ड ऐकला असेल व्हॅक्यूम पंप वगैरे. व्हॅक्यूम आहे म्हणजे काहीच प्रेशर नाही आहे, प्रेशर काय असणार, झिरो. सो इन व्हॅक्यूम प्रेशर काय असतं, झिरो. जर प्रेशर झिरो आलं तर ही टर्म काय आली, झिरो. सो देर इज वर्क डन इज झिरो. म्हणजे इन व्हॅक्यूम वर्क डन इज झिरो. देर इज नो वर्क डन. कोणामध्ये, व्हॅक्यूममध्ये. पॉईंट लक्षात ठेवायचा. एक्सटर्नल प्रेशर कॉन्स्टंट असेल तर हे, जर व्हॅक्यूम असेल तर व्हॅक्यूममध्ये कोणत्याही प्रकारचं प्रेशर नसतं. P इज इक्वल्स टू झिरो, देअरफॉर W इज इक्वल्स टू झिरो. ठीक आहे, हे पॉईंट समजले असेल. याच्यावरती आता न्यूमरिकल्स असतात. ठीक आहे, ते न्यूमरिकल्स आपण डिस्कस करूया या फॉर्म्युलाजवरती. W इज इक्वल्स टू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा V. आता या फॉर्म्युल्यावरती काही न्यूमरिकल सॉल्व करूया आपण. ठीक आहे, हा पॉईंट समजला असेल, वेअर व्हॅक्यूम P इज इक्वल्स टू झिरो. आता बघा न्यूमरिकल्स कोणते आहेत. कॅल्क्युलेट क्वेश्चन, कॅल्क्युलेट द कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर, calculate constant external pressure required to expand of 1 mole of ideal gas, of 1 mole of ideal gas from volume 20 meter cube to 40 meter cube when work done is, वर्क डन किती दिले बघा, 44.9 लिटर ॲटमॉस्फियर. दिस इज अ क्वेश्चन. सोपा क्वेश्चन आहे. कॅल्क्युलेट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर रिक्वायर्ड टू एक्सपांड
1 mole of ideal gas from volume 20 meter cube to the 40 meter cube when the work done is 44.9 liter atmosphere. 2 मार्कला हा बोर्डला क्वेश्चन विचारला जातो, फक्त 2 मार्क्स ओनली. ठीक आहे, सॉल्व कसं करायचं बघा. आधी जे काही गिवन आहे ना ते गिवन लिहून घ्या. सो गिवनच्या फॉर्ममध्ये कॅल्क्युलेट काय करायचं आहे, एक्सटर्नल प्रेशर म्हणजे पी एक्सटर्नल इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. एक्सटर्नल प्रेशर कॅल्क्युलेट करायचं ना. सो पी एक्सटर्नल इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. 1 मोल ऑफ आयडियल गॅस आहे म्हणजे यांची व्हॅल्यू किती आहे 1. फ्रॉम व्हॅल्यूम ऑफ 20 मीटर क्यूब टू द 40 मीटर क्यूब म्हणजे जे व्हॅल्यूम V1 आहे एक्सपांड होते. व्हॅल्यूम इज 20 मीटर क्यूब V1. V2 किती आहे 40 मीटर क्यूब. ठीक आहे, मग जे वर्कडन आहे दिस वर्कडन इज 44.9 लिटर ॲटमॉस्फिअर. 44.9 लिटर ॲटमॉस्फिअर. आपला फॉर्म्युला बघा हा वाला आहे. डेल्टा व्ही म्हणजेच काय V2 मायनस V1. सो बघा W इज इक्वल्स टू मायनस P इंटू V2 मायनस V1. ठीक आहे, व्हॅल्यू पुटअप करा. वर्कडनची व्हॅल्यू किती आहे 44.9. सो 44.9 इक्वल्स टू मायनस P कॅल्क्युलेट करायचं. V2 ची व्हॅल्यू किती आहे 40 मायनस 20 किती येईल 20. सो बघा 44.9 इक्वल्स टू मायनस P इंटू 20. ठीक आहे, सो Pची जी व्हॅल्यू आहे कॅल्क्युलेट करायचं. आता इथे काय आहे मायनस साईन आले. आता हे मायनस साईन आलं आहे, याला रिमूव्ह करायचं असेल तर ऑब्व्हियसली आपली इथं काहीतरी मिस्टेक होती आहे समजून घ्यायचं. कारण जे वर्कडन आहे ते कधीही नेगेटिव्ह नसतं ना. ठीक आहे, इथं सॉरी जे प्रेशर आहे ते प्रेशर कधीही नेगेटिव्ह नसतं, ऑलवेज पॉझिटिव्ह असतं. म्हणजे जे वर्कडन दिलं आहे दिस वर्कडन इज इन अ मायनस 44.9. लक्षात ठेवायचं प्रेशर कधीही नेगेटिव्हमध्ये नसतं. सो जे वर्कडन आहे ते किती आहे मायनस 44.9. सो दिस इज मायनस. इथं सुद्धा कोणतं साईन येईल मायनस साईन येईल. सो मायनस 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 काय होणार प्लस. पीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं. देअरफॉर P इज इक्वल्स टू 44.9 डिवायडेड बाय 20. काढा आन्सर. नियर अबाउट किती येईल बघा प्रेशर. P इज इक्वल्स टू 2.2 ॲटमॉस्फिअर. प्रेशर इज द 2.2 ॲटमॉस्फिअर. ठीक आहे, सो दिस इज द न्यूमरिकल. 2 मार्क्सला विचारलं जातं, बोर्डला जास्त विचारलं जात नाही. दिलंय काय काय आहे एवढंच कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे, जर झालं असेल तर बघा आपण आणखीन एक. ज्यांना लिहून घ्यायचं लिहून घेऊ शकता, स्क्रीनशॉट मारायचं स्क्रीनशॉट करू शकता. ठीक आहे, आपण आता एक नेक्स्ट सॉल्व करूया. नेक्स्ट इक्वेशन इज बघा 100 ml ऑफ क्वेश्चन 100 ml of 100 ml of ethylene and 100 ml of HCl. 100 ml of ethylene and 100 ml of HCl are allowed to react. Are allowed to react at 2 atmospheric pressure. Pressure किती आहे 2 atmospheric pressure according to reaction. According to reaction. रिॲक्शन सुद्धा दिली आहे बघा. रिॲक्शन किती आहे C2H4 कोणती आहे प्लस HCl गॅसियस स्टेटमध्ये. इट गिव्स C2H5HCl. ठीक आहे गॅसियस. सॉल्व कशी करायची दिलं आहे काय 100 ml ऑफ इथिलीन. फॉर्म्युला काय आहे कॅल्क्युलेट काय करायचं आहे वर्कडन कॅल्क्युलेट करायचं आहे. वर्कडन म्हणजे काय तर W इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. आपल्यासमोर फॉर्म्युला हा आहे मायनस P एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे. प्रेशर दिलं आहे फॉर्म्युलानुसार बघा. प्रेशर किती दिलं आहे 2 ॲटमॉस्फिअर. लिहून घ्या प्रेशर इज इक्वल्स टू 2 ॲटमॉस्फिअर. ठीक आहे, आता व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करावं लागेल. चेंज इन व्हॉल्यूम हा कॅल्क्युलेट करावा लागेल ना.
मग बघा, चेंज इन व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं असेल तर या रिॲक्शनकडे आला तर ह्या रिॲक्शनवरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, जेव्हा 100 ml ऑफ इथिलीन, ठीक आहे, when 100 ml ऑफ इथिलीन रिॲक्ट विथ 100 ml ऑफ HCl इट फॉर्म्स, हे 100 आहेत, हे 100 आहेत, दोघांची ॲडिशन केली तर किती व्हायला पाहिजेत? 200. असं वाटतं ना आपल्याला, हे 100 आहेत, दिस इज ऑल्सो 100, दोघांची ॲडिशन केली इट मीन्स इट विल बी अ 200. हे 200 झाले पाहिजेत ना, मराठीमध्ये 200, सो 200 इट विल बी अ 200. पण बघा, जर रिॲक्शन व्यवस्थित ऑब्झर्व केली तर आपल्याला असं लक्षात येईल, when 1 mole of ethylene react with 1 mole of HCl, right, when 1 mole of ethylene react with 1 mole of HCl it forms 1 mole of ethylene chloride. ठीक आहे, हे काय फॉर्म करतात तर 1 mole of ethylene chloride फॉर्म करतात. हे 1 mole of ethylene आहेत, 1 mole of HCl आहेत, हे काय फॉर्म करतात? इथाइल क्लोराइड. म्हणजे हे 100, दिस इज 100, दिस इज 100, इट इज ऑल्सो 100. पॉइंट समजतो का बघा? 100 ml of ethylene react with 100 ml of HCl, it will never form 200 ml of ethylene chloride. It always form 100 ml of ethylene chloride. Why? कारण हे 1 mole of ethylene react with 1 mole of HCl, it forms not 2 moles of ethylene chloride. It forms only 1 mole of ethylene chloride. That's why हे किती आलं? 100. म्हणजे जे व्हॉल्यूम सुरुवातीला आहे V1 किती आलं? 200. ठीक आहे, हे 100 प्लस हे 100 म्हणजे किती? 200. आणि जे V2 आहे, दिस V2 इज 100. मग ही जी व्हॅल्यू आहे ती पुटअप करा आपल्या फॉर्म्युलामध्ये. बघा, W इज इक्वल्स टू -2 इंटू ब्रॅकेटमध्ये काय? V2 मायनस V1. आपल्याकडे कोणतं माहिती आहे बघा? W इज इक्वल्स टू -2, V2ची व्हॅल्यू किती आली आहे? 100 आली आहे. सो 100 मायनस 200 किती आलं बघा? W इज इक्वल्स टू -2 इंटू -100. म्हणजे वर्कडन आपला किती आला? वर्कडन इज अ मायनस नाही प्लस प्लस 200. आता युनिट काय देणार तर प्रेशरचं ॲटमॉस्फिअर, व्हॉल्यूमचं काय आहे? ml आहे. ठीक आहे, सो ml ॲटमॉस्फिअर, चुकायचं नाही. आता हे ml मध्ये दिलंय, कन्वर्जन लिटरमध्ये करून घ्यायचं. जर तुम्ही हे आधीच करून घेतलं तर थोडीशी मिस्टेक होण्याचे चान्सेस आहेत, म्हणून मी ॲज इट इज घेतलं. आणि 200 ml ॲटमॉस्फिअर आलं, मिलीलिटरमध्ये राहील का ते? नाही. कन्वर्जन लिटरमध्ये करायचं. मिलीलिटरचं कन्वर्जन लिटरमध्ये करताना इंटू 10⁻³ ने मल्टिप्लाय करतो. सो हे करा, वर्कडन तुमचं येईल. जे आन्सर येईल तुमचं, इट इज इन द लिटर ॲटमॉस्फिअर. हे आन्सर कशामध्ये येईल? लिटर ॲटमॉस्फिअरमध्ये येईल. सांगितलं काय, कधी कधी काय सांगितलं जातं? कॅल्क्युलेट वर्क डन इन अ जूल. जर लिटर ॲटमॉस्फिअरचं कन्वर्जन साईडलाच लिहितीये, कन्वर्जन जूलमध्ये करायचं असेल ना तर मल्टिप्लाय करायचं 101.3 न मल्टिप्लाय करायचं. पॉईंट लक्षात ठेवायचं. आपलं जे आन्सर येणार आहे, दिस आन्सर शुड बी इन अ लिटर ॲटमॉस्फिअर. पण कधी कधी एक्झाममध्ये जूलमध्ये कॅल्क्युलेट करायला सांगतात. जेव्हा जूलमध्ये कॅल्क्युलेट करायला सांगते तेव्हा फक्त काय करायचं? लिटर ॲटमॉस्फिअर जे आन्सर येईल त्याला मल्टिप्लाय करायचं 101.3 न. युअर आन्सर विल बी इन अ जूल. समजा जूलमध्ये आन्सर येत असेल आणि सांगितलंय तुम्हाला लिटर ॲटमॉस्फिअरमध्ये करायचं आहे, तर डिवायडेड बाय 101.3 करायचं. तुमचा आन्सर कशामध्ये येईल? इट विल बी इन अ लिटर ॲटमॉस्फिअर. ठीक आहे, सो दीज आर द सम न्यूमरिकल्स. 2 घेतलेत, आपल्या टेक्स्टबुकमध्ये अजून बरेच आहेत न्यूमरिकल्स, तुम्ही सॉल्व करू शकता. सो दिस इज अप टू द पॉईंट ओनली द एक्सप्रेशन फॉर प्रेशर व्हॉल्यूम वर्क ॲट कॉन्स्टंट प्रेशर. डेरिव्हेशन 2 मार्क्सला विचारलं जातं. ठीक आहे, त्याच्यावरती किंवा हे न्यूमरिकल्स, हे जे न्यूमरिकल्स आहेत हे न्यूमरिकल्स CETला 2 मार्क्सला विचारले गेलेले आहेत. बोर्डला सुद्धा 2 मार्कला विचारतात. बोर्डला विचारताना मोस्ट ऑफ ते काय करतात तर लिटर ॲटमॉस्फिअर आणि जूल कॅल्क्युलेट द वर्क डन इन अ जूल. व्हॅल्यू सगळ्या लिटर ॲटमॉस्फिअरमध्ये असतात, पण कशामध्ये करायला सांगतात? जूल्समध्ये करायला सांगतात. फक्त मल्टिप्लाय कशाने करायचं? या व्हॅल्यूने. ठीक आहे, सो दिस इज अप टू द एक्सप्रेशन फॉर द प्रेशर व्हॉल्यूम वर्क ॲट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. टेक्स्टबुकमध्ये सुद्धा न्यूमरिकल्स आहेत. सॉल्व दिस.
ठीक आहे. सो आज आपण इथेपर्यंतच बघतोय, बाकीचा पार्ट नेक्स्ट सेशनला. थँक्यू.